मंगेश शेठ. हा ओके ओके. चालू करून बघा एकदा चालतंय का नाही. नाही परत बल्ले व्हायचा आपला. आम्ही बट्ट्याची ना टेस्टिंग करत होतो. आत्ता बट्ट्याची आम्ही चालू केली. त्याला जड होतो एकदा पेटलं ना ते काय अडचण नाही. पहिलं ते मी ऑर्डर केला आणि त्यांनी मला आहे ना ॲमेझॉनवाल्यांनी डन म्हणून दाखवलं डाय पार्सल नाही का हँडेड डिलिव्हरी दाखवलीत. आलो आहे मग कापायला वरून आहे ना हिरवी हिरवी कापून टाकतो म्हटलं. ते काय आहे म्हणजे गाबळामुळे थांबता येते ना कापायला काय अडचण नाही. पण बऱ्यापैकी लो लाईटला करतोय राव चांगलं वर्क. बघ ना हे बघ हे बघ हे बघा ओक. बड्डे शेट नेमके आज दर्शन दिले. अरे अरे ए साहेब. सर मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात घरी आता मी. दादा आता पंजाबी गाणी बघायला लागलाय वार दादा. आता अवघड आहे. आता तर पंजाबी सिंगर होतो वेगळा ना दादा तू आता. हो 10 वाजलेत. वासराला आत घ्यायला लागत होता आता पाणी बिनी पाजून. मी महिना जरा बाहेर होता ना बांधलेलं त्याला दोघांना पाणी बिनी पाजून ना हात बांधून घेतलं आणि कडबा टाकला बी मला. लक्ष्मी थोडी माका टाकू बघतो बस. सकाळच्या मकाच नाही खाल्ली कडबाच नाही खाल्लं. हे खाते सगळं एक सापच करते दावण. काय एकट्या माणसाला शूट नाही करता येत रे याच्यात. नेमकं ट्रायपॉड तो हरवलं ना त्यांनी वाल्याला अख्खा साला. ते मी ऑर्डर केला आणि त्यांनी मला आहे ना ॲमेझॉनवाल्यांनी डन म्हणून दाखवलं डाय पार्सल नाही का हँडेड डिलिव्हरी दाखवलीत. आणि माझ्याकडे आलाच ना अजून ते पार्सल. मंगळवार येणार तर राव. आता ते उद्या येणार परत. ते कंप्लीट केली ते ॲमेझॉनला. ते म्हणले उद्या नाही परवा नाही उद्या आज नाही तर उद्या येईन. 500 रुपयाचं प्रोडक्ट होतं राव. फक्त माझं आहे ना ते हँडल पडलं त्यामुळं शूट करता येत नाही लई गोष्टी. ओके हो इथं बाहेर बांधला होता चांगला निवांत एकटा. एक त्याने एक खुट्टी टाकलेली मी. एक काने बांधतो इथं. वासरू जरा आहे ना स्ट्रेस कमी होते. सकाळी त्याला वापन दिली मी आणि चांगली. इथं चहा घेतला आता संतोष शेटन मी. आता जरा गावात थोडं काम आहे जरा. घरचं नाही ना पावानी ना फारसा आणून जायचं आहे. गावात आलो डायरेक्ट गोठ्यातून. तर ना बाहेर असलं गरम होते ना वाईट चाळे पण आता ते फॉगर लावलेत ना ते बघायला लागेल परफेक्ट आहे का नाही. त्याचा टाईम आता मला कळावा एकदा मी डोकं लावून जरा ते कंटिन्यू चालत राहिले. हा ना राव संतोष चल. लई ना आला वाटतं अजून. उघडायचे आज हॉटेल बट्टी मांडायची दामाला आणि संतोष शेट गेला चावी आणायला. चावी उघडायची आणि ना फॉगरचं पण टायमर चेंज करायचं आहे मला. लय ऊन लागतं वाईट आज राव. लय गरम होतं बेकार. फॉगर राहून त्याने बघा त्याने किती फरक पडतोय काय कळलं आपल्याला. मंगेश शेठ. हा ओके ओके. चालू करून बघा एकदा चालतंय का नाही. नाही परत बल्ले व्हायचा आपला. ऋषी टेम्पोमध्ये टाकायला लागेल. लय वेट हो याचं. 2-3 जणांना उचलायचं नाही ते. ऋषी शेठ अरे कैसे हन बा ठीक बा. ओके ओके चला. काय लागला नागेश नागेश काय म्हणतो हॅपी नागेश. भैया गुड मॉर्निंग. नाश्ता विष्टा किया की नाही. नाही कायला शेट गावाला गेलं त्यांच्या. कायला शेटने स्टेटसला भेटला त्या नवरदेव नाचत. अरे बघ ना आता मला टाकता येत नाही रे. नाही ते पण टाकलं असतं मग मी. भैया पकडो साईड से. 50 किलो आहे का. हा
जेवण कमी एवढा 30 किलो ए नागेश इकडून इकडून संध्या येतोय साईडने रे बाई सावका सावक ढकल पुढं ऋषा चल नाही नाही ते असं पाडा लागत नाही इकडं ढकलून दे ना आम्ही बट्ट्याची ना टेस्टिंग करत होतो आत्ता बट्ट्याची आम्ही चालू केली त्याला जड होतो एकदा पीठ झालं की तुला टेन्शन नाही एकदा पेटलं ना ते काय अडचण नाही पहिलं स्टार्टिंगला थोडं तकलीफ घेत आहे उघडून ढकल नाही का दिसते का नहीं क्या माहिती फ्लेम देखो वो साइड का चालू करने का है ये बंद करने का देखो ये पूरा जलेगा समझो ये साइड का करने का है ये बंद करो इसको चालू करो देखो ओके ना एक जो से अपना पूरा बाहर जा रहा है इसको ये पैक हो जाएगा अपना ये पैक होने वाला है छोटा नहीं कि ये आ रहा है ना इसको पैक कर देंगे मग तो दूर लागायचा नहीं 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 दूर लागणारच नाही अभी दोनों चालू करेंगे पहले थोड़ा दिक्कत होगा बाद में कोई दिक्कत नहीं होगा थोड़ा स्ट्रगल है 10-15 मिनट का वो अपन पहले हम लोग आएंगे वो चालू कर देंगे वो सगळ्यांनी सब लोग हेल्प करेगा ना वो जल्दी हो जाएगा असंच करावं लागणार ॲडजस्टमेंट करून सगळे पटके देणार ओके थोडं टाईम द्यायला लागणार गॅसपेक्षा काय थोडं जरा गॅसला क्विक आहे रे याला थोड़ा टाइम लागणार उसको ऐसे ही रखो वो आराम से जलेगा एक बार जल गया ना वो लकड़ी फिर बुझेगा नहीं जल्दी अभी ये लकड़ी देखा पण कितना टाइम हो गया संध्या टाइमर लाव मग आपल्या अंदाजीन किती वेळ पेटन ते आपण तसं आहे ना त्याला मॅनेज करून टाकीत जाऊ लाकडं असं क्या भैया 1 hour later. हो जवळपास आता आहे ना 4:30 वाजलेत आत्ता गोठ्यावर आलो आहे यांना आहे ना इथून बाहेर काढली इथं आत टाकली दोघांना आंबोनी चारून पाणी बिनी पाजून मका आणि काढपा टाकून दिलं दोघांना बाहेरचं पण साफ केला आणि मी संतोष शेट येतोय आपल्याला मका घेऊन यायचीत मका घेऊन आल्यानंतर आहे ना उद्याची सोय आहे कारण आज आहे माय होती माझ्याकडे टाकली मी लक्ष्मीला उद्या लागणार आपल्याला बघत आता ओके याला वाफ द्यायची होती पण सर्दी हाय बरं याला बघू संतोष शेट आले देऊ याला सर्दी वाफ देता येईल व्यवस्थित नंतर एक व्हायचं असेल कोयत्याने तोडता येईन पटापट चला चहा पित होता काय चहा पित होतो चला मग कापायला वरून आहे ना हिरवी कापून टाकतो म्हटलं ती काय आहे मध्ये पिवळी बरीच पडली हिरवी ना वरची ती चांगली तो 3-4 सारे अर्धे ती कापून टाकतो डायरेक्ट तशीच मका पाहिजे होती पण आमच्याकडून चुके आले राव मी ना मका लावली त्याला गावात लावशतच नाही मारलं लफडं आलं सगळं नियोजनच फसलं सगळं मकाला जोरदार आले असते माहिती का गावात जळलं संतोष पिवळं पडलं सगळं पेटी घरने गोडा लावलेला म्हटलं पेटी घरने लावलं चंदन आपल्याला ही वरची हिरवी एक नंबर क्वालिटी ही कापून घेतो पहिली म्हणजे गाबळामुळे थांबता येते ना कापायला काय अडचण नाही पण वर कापतो मग इथं काप $2,000 years later. तर जवळपास आहे ना एक 8 वाजल्यात माईक चालू नाही आला तर माझं एक सेकंड जाऊन दे महाराज झालं पेरिंग आता आहे ना मोटर बंद करायचं गिन्नी घासला नेमका मी पाणी सोडलं होतं मग अशी जाऊ मका कापड आलतो ना जाऊ मामाची पोर आली ती तेव्हा त्यांना मी लावून दिलं तर विहिरीत पाणी संपलं असं माहिती का आतापर्यंत संतोष शेट लाईट चालू करा आणि मोटर बंद करून या गाडीची लाईट चालूच राहून दे ओके विहिरीत पाणी आहे का रे विहिरीत किती पाणी बघू ना जरा
मग बोर कोणी बंद केला कळा ना वाटच दिसतं इथं पण कोरटी आली रे बऱ्यापैकी लो लाईटला करतोय राव चांगलं वर्क बघ ना हे बघ हे बघ हे बघा बघ फायद्याचं आहे राव हे तर ना मोटर चालू करतो बोर आता हे कुठपर्यंत भरले काढायचं नाही आपल्याला गिन्नी घाशी कुठपर्यंत भिजलंय समजायचं पण आता हे ओके जागा युटर्न मारायला आजारीचे काय होऊन थोडीफार लाईट लागते दोघ आता विदाऊट टॉर्च विथ टॉर्च किती फरक आहे तरी पण चांगलं क्लॅरिटी आला राव हो आता तर काहीच नाही रे लो मला कॅमेरा दिसत नाही ह्याला मी दिसतो आत्ता अमरे बोर चालू नाही वाटतं नाही चालू लोक वाटतं बोर चालू केला इथं मकाले क्वालिटी बघ आता पटापट वाढून सालपीठ मारल्यामुळं मा म्हणलंच पाणी दिलं याला पण एवढा कॉल केलाय का आपलं आहे ना ही लाकडं आम्ही आणली ना मागल्या वेळेस ही नेमकी वल्ली राव आम्ही चाललो चेंज करा लाईट गेली घ्यायतली लाईट नाही तर चेंज करा चाललो आता ही भरायची आणि दुसरी घ्यायची आता असं आम्हाला कलाकारी दाखवतो आम्ही उरुषा लावतो गाडी उरुषा टेम्पो टाकायचं मग ही रिवर्स लावायची नाही टाकून द्यायचं सोपं पडन मग आपल्याला बड्डे शर्ट नेमके आज दर्शन दिले अरे अरे ए साहेब रिवर्स लावा ना रिवर्स समोर लावू हा इथंच वेट करून टाकायला लागेल त्यांची परत परत ते म्हणाल कमीच आणते. हा टाकू दे मामा, ठीक कर लयची. नाही वापरलेच नाही आम्ही आम्हाला काय दवा चला ना वेट करून घ्या बा आम्ही एक लाकूड जाळलंय फक्त ते पण अर्धच ते पण 2 इंच जळलं असेल ते पण जळलं नाही बाई हे लाकड खाली टाकायची आणि दुसरी घ्यायची यांच्याकडून आता ए बा झालं चल आम्ही गेलो होतो राव लाकडं चेक करायला लाकडं आम्ही चेक केली ते सगळी वल्ली लाकडं आहे आणि ते म्हणले उद्या या गाडीत परत ठेवला गाडी रिटर्न पाठवली आम्ही आणि सकाळी त्यांना परत द्यायची बघतं आणि दुसरे लाकडं चेक करायची कारण त्यांच्याकडे लाकडं आहे ना सगळी वल्ली अख्खी परत आलो रिटर्न मग इकडं आता दुसरीकडे शोध घेतो आम्ही कुठं भेटतं का नाही आईला राव आता आहे ना आचारी चालू करायचे ते वैत नाही तर त्याला आम्ही बऱ्याच वेळा आहे ना असं बांधून ठेवलं आहे